निश्चित विशाल सर, माझ्या पाठीमागे भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे जल्लोष करायला पोहोचलेले आहेत आणि स्पष्टपणे ज्याची उत्सुकता संपूर्ण मुंबईकरांना होती, भाजपच्या कार्यकर्त्यांना होती, महापौर कुठल्या पक्षाचा होणार, तो कोण होणार। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो बॅनर लावलेले आहेत, मुंबईचा महापौर हा हिंदू मराठीच होणार। जो उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेला होता। आपण काही पदाधिकाऱ्यांशी बातचीत करूया। काय सांगाल, ठाकरे ब्रँडचा वाजला बँड आणि मुंबईचा महापौर हा हिंदू मराठीच होणार? निश्चित पद्धतीने हिंदू मराठीच होणार। हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं ज्या ज्या पक्षांनी काम केलं, ज्या ज्या पक्षांनी खोटा नरेटिव्ह सेट करायचं काम केलं, त्यांच्या तोंडावर जनतेने मारलेली ही जोरदार थप्पड आहे। आजचा हा निकाल हा सामान्य माणसांनी डेव्हलपमेंटला, विकासाला दिलेलं मत आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मॅसिव्ह विक्ट्री आपण पूर्ण महाराष्ट्रात बघतोय, ज्यामध्ये मुंबई असेल किंवा सर्वच प्रमुख शहरांमधून भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या अजेंड्याला, सबका साथ सबका विकासच्या अजेंड्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने कौल दिलेला आहे। आणि ज्यांनी लोकांचा भ्रम करण्याचा प्रयत्न केला, त्या भ्रष्टाचारी राजकारण्यांना एक जोरदार थप्पड देऊन ब्रँडचा बँड वाजवायचं काम या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेने केले। ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल सातत्याने बोलत होतं की मुंबईकरांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, मुंबईकर कुठेतरी बाहेर फेकला जाईल। या आरोपात कितपत तथ्य वाटत होतं? जनतेनेच या आरोपाला उत्तर दिलेलं आहे, आपल्या मतरूपी आशीर्वादातून हे उत्तर दिलेलं आहे। जी कुठल्याही प्रकारे घराणेशाहीतून इथे सत्तेवर येणार नाही, राजा के घर पे राजपुत्र नहीं पैदा होगा, मतपेटी में से, वोट बॉक्स में से, बैलेट पेपर में से आज राजपुत्र पैदा होगा। निश्चितपणे विशाल सर, माझ्या पाठीमागे दाखवू शकतो धुरंधर देवेंद्रजी असेल किंवा मुंबईचा महापौर हिंदू मराठीच असेल किंवा ठाकरे बँडचा वाजलाय बँड, अशा प्रकारचे प्लेकार्ड्स आहेत। आणि एकूणच भाजपचे कार्यकर्ते आता उत्साहामध्ये तेवढाच आक्रमकपणे या जल्लोषामध्ये सामील होत आहेत आणि धुरंधर चित्रपट जो गाजलेला होता त्यातील देवेंद्रजी धुरंधर अशा प्रकारचे प्लेकार्ड दाखवत कुठेतरी ठाकरेंना चितपट केल्याचं या ठिकाणी प्रतीत केलं जातंय। बरोबर आहे, धुरंधरवरून अक्षरशः बॅटिंग सुरू झालेली होती, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना धुरंधरचे रेफरन्स दिले जात होते। मात्र चेतन, मला एक इनसाइड स्टोरी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, कार्यकर्त्यांच्या मनातला मुंबईचा महापौर नेमका कोणता? कारण महायुतीचं सत्ता जरी त्या ठिकाणी येत असली तरी देखील भाजपचाच त्या ठिकाणी महापौर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, कारण सर्वाधिक जागा मुंबईमध्ये राखण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। महापौर पदासाठी कुठल्या नावांची चर्चा आहे किंवा कुणाला ते दिलं जावं हे भाजप कार्यकर्त्यांना काही वाटतंय का? त्यांच्याशी बोलता येईल का आपल्याला? निश्चितच आपण भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया। आता मुंबईचा महापौर हा हिंदू मराठीच होणार आहे असं एकंदरीत स्वतः मुख्यमंत्री सांगितलं होतं। मात्र नावं कुठली चर्चेत वाटतात? तुम्हाला काय वाटतं या 90 नगरसेवकांपैकी कोण आहे जो जास्त अधिक चर्चेत राहील? आपल्याकडे लोकशाही व्यवस्था आहे, ज्यामध्ये निवडून आलेले नगरसेवक हे त्यांचा नेता निवडत असतात। त्यामुळे जी काही लोकशाही प्रक्रियेने ती व्यवस्था होईल आणि त्यामधून तो नेता निवडला जाईल, त्यामुळे त्याचं नाव अशा प्रकारे आज जाहीर होणार नाही, ते लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या जे काही नियमानुसारून ते लवकरच जाहीर होईल। निश्चितच विशाल सर, संघटनात्मक पद्धतीने अशा या ठिकाणी भाजपमध्ये सर्व कार्य चालतं आणि काही प्रमुख नावं आहेत, अनुभवी नेते आहेत। मकरंद नार्वेकर असतील, कुलाब्यामधील नगरसेवक, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, माहितीगार आहेत। दुसरीकडे प्रभाकर शिंदे सारखे महापालिकेमध्ये ठाकरे गटाविरुद्ध ज्यावेळी विरोधात भाजप बसलेलं होतं त्यावेळी भ्रष्टाचार बाहेर काढणारा नेता असेल, किंवा तिसरा जे सरप्राइझिंग फॅक्टर म्हणून नेहमी भाजप ओळखलं जातं, नवनाथ बन सारखा माध्यम प्रमुख आहे, तो त्याचं देखील नाव चर्चेत आहे। त्यामुळे नवा की जुना गडी भाजप नेमकी कोणाला संधी देणार महापौर पदासाठी हे पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।